Are we ready? 1, 2, and 3. Let's go! Can we? Honorable Deputy Chief Minister Shri Devendra Fadnavis. This is an auspicious occasion, ladies and gentlemen. Join us with a big round of applause. Requesting you to please felicitate Honorable Deputy Chief Minister Shri Ajit Pawarji. Requesting you to please felicitate Dr. Anil Kakodkar, former chairman of the BARC and Padma Vibhushan, ladies and gentlemen. Give it up. Requesting you to please felicitate Honorable Ministry of Industries, Shri Uday Samant. Come on, ladies and gentlemen, one more time. It's a moment indeed a proud moment for all of us, ladies and gentlemen. Ladies and gentlemen, a very proud moment for all of us. Please join me in giving them a very big round of applause. कवर कर लिया पूरे यार एक बार जोरदार तालियों से स्वागत करें। सुन ले सब इधर से बोले आप नमस्कार। आजच्या RRP इलेक्ट्रॉनिक्स ओसाड या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवारजी, आमचे भारतरत्न सचिन तेंडुलकरजी, पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकरजी, मंत्री आमचे उदय सामंत आणि RRP ग्रुपचे राजेंद्र चोडणकरजी, हर्षदीप कांबळे, SK सैनी, प्रशांत देशमुख, अशोक शिंगारे, कैलास शिंदे, सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व उद्योजक, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या राजेंद्रजींच्या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाला शुभेच्छा देतो। एक मराठी माणूस एक युनिक, ॲडव्हान्स आणि एक डिफरंट अशा प्रकारच्या सेमीकंडक्टरच्या मध्ये एक क्रांती घडवण्याचं काम राजेंद्र तोडणकर
आणि त्यांच्या टीमने करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि सरकार म्हणून आपण तुमच्या पाठीशी आहोत आणि सरकारमधले आम्ही तिघही तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळे आणि तुमच्यासोबत काकोडकर जे आहेत त्यांच्याही नावात कर आहे, तेंडुलकर आहेत त्यांच्याही नावात कर आहे आणि तोडणकरच्याही नावात कर आहे. त्यामुळे 3 लोक या राज्यासाठी काहीतरी चांगलं करतील असा देखील विश्वास. सचिनजींचं काय सांगायचं, त्यांना तर क्रिकेट मधला देव म्हणतात. आणि शोएब अख्तर असू दे, कुणी असू दे, फास्ट बॉलर, त्याच्यावर चौकार षटकार मारलेले आपण पाहिलेले आहेत. आणि ते पिच वरून कधी चिप वर आले तेही कळलं नाही. नवीन भूमिकेत पाहिलं आम्ही त्यांना. शेवटी उद्योग आहे आणि आता सेमी कंडक्टर चिप या सगळ्यात अतिशय माणसाच्या आयुष्यातल्या एक महत्वाच्या या गोष्टी आहेत आणि आवश्यक आहेत. आणि त्यामध्ये तोडणकरांना सचिनजींचा आणि काकोडकरजींचा पाठिंबा आहे. त्यामुळे नक्कीच आपण मगाशी म्हणालात की त्यांनी भूमिपूजनला सांगितलं की 6 महिन्यात करतो म्हणून, आणि 6 महिन्यामध्ये पूर्ण केलं. बरोबर ना? दिलेला शब्द पाळला, तसं आमचं सरकारही दिलेला शब्द पाळणार आहे. आणि म्हणून जे कमिटमेंट आम्ही करतो, मग अशी सांगितलं लाडक्या बहिणींचं अजितदादांनी, खरं आहे ते. कुणालाही वाटलं नव्हतं, हे काय राजकीय नाही विषय, परंतु कुणालाही वाटलं नव्हतं. शेवटी आम्ही 2 वर्षामध्ये 2.25 वर्षामध्ये आपल्या समोर आहोत. आज एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं आपण तर अटल सेतू, आज तुम्हाला नव्या मुंबईत यायचं आहे, मुंबईतून जे 1-1.5 तासाचं अंतर, 2 तासाचं अंतर केवळ 20 मिनिटांमध्ये. सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे अटल MTHL. आता 15 आणि 20 मिनिटांमध्ये, म्हणजे हा गेम चेंजर प्रकल्प आहे. मुंबईत तुम्ही आता कोस्टलचा वापर करताय, कोस्टल से कई लोग गए होंगे. कोस्टल आज मुंबई के लिए बहुत ही रिलीफ देने वाला प्रोजेक्ट है. मेट्रो है. आणि म्हणून 2-2.25 वर्षामध्ये एकीकडे आम्ही नागपूर मुंबई आहे, अनेक प्रकल्प आहेत, त्याचं मी तिथे चर्चा करत नाही, परंतु हे सगळे गेम चेंजर प्रकल्प आम्ही करतोय. एकीकडे उद्योग येत आहेत, आज उद्योग देखील आपण पाहतोय. उद्योग मंत्री इकडे आहेत, देवेंद्रजींच्या काळात देखील अनेक उद्योग आले आणि काही लोक म्हणाले उद्योग गेले, उद्योग पळाले. असं कधी एखाद्या दिवशी आणि 1 दिवसात, 1 महिन्यात असा उद्योग कुठे येत नाही. कभी भी ऐसा होता नहीं. कोई भी इंडस्ट्री 1 महीने में 2 महीने में यहाँ से आती है, वहां से जाती है दूसरी जगह, ऐसा कभी होता है क्या? उसको प्रिपरेशन को बहुत टाइम लगता है. जब कुछ लोग गए तो उनको यहाँ करना ही नहीं था, क्योंकि यहाँ की सरकार के माध्यम से उनको जो सपोर्ट चाहिए था, कोऑपरेशन चाहिए था, वो नहीं मिल रहा था, इसलिए उन्होंने तय करे. उनको पता नहीं था कि सरकार चेंज होने वाली है, हम लोग आने वाले हैं. और जैसे हमारी सरकार आ गई तो आज कितने बड़ा डावोस में हम लोग 5 लाख करोड़ 60 बिलियन के MOU साइन किए. आणि काकोडकर साहेब तुम्हाला सांगतो, नुसते MOU साइन नाही केले, त्याचे एक्झिक्युशन जे आहे 70% वर कांबळे इकडे आहेत. आणि म्हणून हा राज्य जे आहे आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय उद्योग येत आहेत, एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, लोकांच्या हाताला काम मिळेल. मगाशी आम्ही राजेंद्रजींना विचारलं किती लोक काम करतात. अजितदादा आमचे कुठेही गेले की पहिले सगळी त्याची माहिती घेतात, किती माणसं काम करणार आहेत, पुढे किती वाढणार आहे. ते म्हणाले आता 130 काहीतरी आहे, आता 3 शिफ्ट मध्ये म्हणाले 3 गुणा होणार. बरोबर ना? त्यामुळे शेवटी 400 लोक काम करतील यांच्या युनिटमध्ये. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि सेमी कंडक्टर मध्ये आज चिप ही सगळीकडेच लागते. आपल्याला प्रत्येक ठिकाणी चिप शिवाय पर्याय नाही. आणि आम्ही याच्यातली चिप बघत होतो मोबाईल मधली, एवढी मोठी, आता बघितली यांनी दाखवली एवढी तांदळा एवढी चिप दाखवली. त्यामुळे एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आज आपल्या राज्यामध्ये
येते आहे. खूप आमच्यासाठी हा सगळ्यांसाठी हिस्टॉरिक डे आहे. शेवटी सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आहे, उद्योजकांसाठी आहे, व्यापाऱ्यांसाठी आहे, आमच्या लाडक्या बहिणींसाठी आहे, लाडक्या भावांसाठी आहे, लाडक्या शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या उद्योजकांसाठी देखील आहे. त्यामुळे आमच्या सरकारने ठरवलंय की उद्योजकांना रेड कार्पेट द्यायचं, सबसिडी द्यायची, त्याच्यामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स आहे. आणि आमच्याकडे मगाशी आम्ही येताना सांगितलं की जे पोटेन्शियल आहे, वी हॅव ह्यूज पोटेन्शियल फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, गुड कनेक्टिव्हिटी, स्किल मॅन पॉवर आणि चांगलं सगळं आहे. लॉ अँड ऑर्डर आहे. आम्ही कधीही कोणी तक्रार केली तर डायरेक्ट आम्ही ॲड्रेस करतो. होम मिनिस्टर आहेत, आमचे फाइनेंस मिनिस्टर आहेत, मी स्वतः. कंप्लेंट हमारे पास आने के बाद तुरंत उसकी एक्शन होती है. जो इंडस्ट्री है उसे कुछ भी तकलीफ है तो ये सरकार आपके साथ पूरी तरह है. विल गिव ऑल कॉपरेशन. आणि तुम्हाला सांगतो पूर्णपणे आपल्याला आमचा पाठिंबा आहे राजेंद्रजी. कारण शेवटी सेमी कंडक्टर जे आहे, आज तुम्ही 12,000चं इन्व्हेस्टमेंट करताय पहिल्या वेळेस फर्स्ट फेज मध्ये, नंतर 24,000 करणार आहात, म्हणजे एकूण 36,000च्या वर तुमची इन्वेस्टमेंट होती आहे. ये बहुत बड़ी बात है. इट्स अ बिग अचीवमेंट. आणि आम्ही खरोखर आम्ही खऱ्या अर्थाने फील प्राऊड करतो. आणि खऱ्या अर्थाने तुमच्यासारखे उद्योजक इकडे आले पाहिजे. आणि आपण या उद्योग क्षेत्रामध्ये जे आवश्यक आहे, आता चिप सगळीकडेच लागते. आता काही लोक याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं मगाशी की काय काय फरक आहे, किती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण आणताय, किती युनिक आहे. आणि त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला प्रगतीसाठी, या राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. आणि म्हणून खरोखर ही आजची जी काही आजचा MOU जो आहे किंवा आजचा जे काही शुभारंभ आहे आमच्या राज्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण आदरणीय प्रधानमंत्री महोदय आपल्या राज्याला, हमारे देश को आगे बढ़ा रहे हैं, हमारे देश को पूरे दुनिया में हमारे देश का नाम रोशन कर रहे हैं. हमारी अर्थव्यवस्था जो 11वें नंबर पे थी 5वें नंबर पे लाने का काम किया है और जल्दी 3रे नंबर पे हम लाने की कोशिश हमारे आदरणीय प्रधानमंत्री कर रहे हैं. ये बहुत बड़ी बात है. $5 ट्रिलियन में $1 ट्रिलियन है हमारा कंट्रीब्यूशन. हम आराम से कर सकते हैं क्योंकि ऐसे राजेंद्र जी जैसे लोग आएंगे तो निश्चित रूप से नीति आयोग ने कहा है कि मुंबई MMR में $1 ट्रिलियन नहीं $1.5 ट्रिलियन का पोटेंशियल है. ये बहुत हमारे लिए गर्व की बात है. और 2047 में विकसित भारत, ये जो आदरणीय प्रधानमंत्री जी का सपना है, उसे पूरा करने के लिए ये महाराष्ट्र जो है आगे बढ़ रहा है. महाराष्ट्र इज अ ग्रोथ इंजन ऑफ आवर कंट्री. हमें ये पता है, आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा है कि मुंबई को हम फिनटेक कैपिटल बनाएंगे, महाराष्ट्र को पावर हाउस बनाएंगे. इतना पोटेंशियल है इसमें और इसलिए आप लोग महाराष्ट्र में काम कर रहे हो. इसलिए मैं आपको बताऊंगा कि कई बड़े बड़े उद्योग यहाँ पर महाराष्ट्र में आए हुए हैं. इसमें मैं नाम नहीं लूंगा, लेकिन बड़े जितने भी बड़ी इंडस्ट्री है वो आज महाराष्ट्र में क्यों आ रही? क्योंकि महाराष्ट्र में पूरा सपोर्ट मिल रहा है. इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हुआ है, कैपिटल सब्सिडी है, सिंगल विंडो मैंने कहा कि क्लियरेंस है, और जल्दी जो भी प्रॉब्लम होते हैं उसको रिजॉल्व किए जाते हैं, तुरंत उसको एड्रेस किए जाते हैं. और इसलिए ये सरकार, मैंने आपको कहा कि इसमें दावोस की बात मैंने कही, उसके बाद कई इंडस्ट्री आई है. अभी सिर्फ मुंबई, ठाणे, रायगढ़, नासिक, नवी मुंबई, पुणे, यहाँ तक इंडस्ट्री सीमित नहीं है. आज नागपुर मुंबई सुपर एक्सप्रेस की वजह से आज विदर्भ में इंडस्ट्री जा रही है. आपको बताऊंगा, आपको पता नहीं होगा कि जब अभी गढ़चिरौली जैसे नक्सलाइट डिस्ट्रिक्ट में वहाँ इंडस्ट्री जा रही है, क्योंकि वहाँ हम लोग सपोर्ट कर रहे हैं उनको.
बताया है कि डरने की जरूरत नहीं, पूरी सरकार आपके साथ है और इसलिए वहां भी इंडस्ट्री जा रही है। विदर्भ में, मराठवाड़ा में, आज मराठवाड़ा में भी बड़े पैमाने पे इंडस्ट्री जा रही है और सभी सेक्टर में, पूरे महाराष्ट्र में, एंटायर महाराष्ट्र, उसमें जब आप लोगों को इन्वेस्ट करना है, आपका जो अभी यहाँ पर जो कारोबार है उसे और एक्सपांड कर सकते आप और नए की शुरुआत कर सकते हैं। जैसे हमारे राजेंद्र जी सोडनकर जी ने कहा है कि उनको और आगे बढ़ना है और निश्चित रूप से सेमीकंडक्टर, ये उन्होंने कहा कि क्या क्या कर सकते हैं, रडार को भी ऑप्शन आणि काय काय तुम्ही म्हणजे याला आपण जे चिप आहे ती कुठे कुठे आपण वापरू शकतो, कुठे कुठे आपण पर्याय देऊ शकतो आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा नक्की देईन। पण एवढंच मी आपल्याला सांगतो की तुम्हाला कुठेही काही कधी आवश्यकता भासेल तर सरकार आपल्या बरोबर आहे, कारण मी मुख्यमंत्री म्हणून, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि उद्योग मंत्री आहेत आणि नक्की यामध्ये सरकारची पॉलिसीच आहे, इंडस्ट्री फ्रेंडली पॉलिसी आहे। आणि तुम्ही सांगितलं की आम्हाला जी काही सबसिडी दिली सरकारने, त्यामुळे आपण तुम्हाला पाणी जास्त लागेल, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जास्त लागेल आणि त्याचं आता प्रोव्हिजन आपण करतोय। आज देवेंद्रजी इकडे आहेत, एनर्जी मिनिस्टर आहेत, पॉवर त्यांच्याकडे आहे आणि म्हणून आपण सोलरला आपण प्रमोट करतोय। सोलरवर मोठ्या प्रमाणावर आपण आज राज्य इन्व्हेस्टमेंट करते आहे, ग्रीन पॉवरवर आपण इन्व्हेस्ट करतोय आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या इंडस्ट्रीला आवश्यक आहेत या आपल्याला आपण देण्याचा प्रयत्न करू। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की काही लोक जे काही आम्ही खूप काम करतो, मगाशी मी सांगितलं की सचिनजी पिचवरून चिपवर आले, कधी कळलं नाही, पिचवर अंपायर असतो, फक्त इथे चिपवर कंडक्टर आहे। त्यामुळे आपल्याला तुम्हाला त्यांचा पाठिंबा आहे, काकोडकर साहेबांचा पाठिंबा आहे। काकोडकर साहेबांना मी धन्यवाद देईन आणि वहिनींना पण धन्यवाद देईन का त्यांचं तुम्हाला शेवटी पाठिंबा घरातला लागतो आणि काकोडकर साहेब देखील खूप सरकार म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांनी कांदा असेल, आंबा असेल, फिश असेल, जे पेरिशेबल गुड्स आहेत त्यांचं ते इरेडिशन आपल्याला ती सिस्टीम करायची आहे। मी मगाशीच उद्योग मंत्र्यांना सांगितलं की जेव्हा कांद्याचे आपले हे काय भाव खाली येतात तेव्हा आपण त्याला स्टोर करू शकतो, जेव्हा भाव वरती येतात तेव्हा त्याची विक्री करू शकतो। म्हणजे हे करत असताना काकोडकर साहेबांनी स्पेशली सांगितलं शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवा, कारण शेवटी फार्मर जो आहे आपला किसान, जसं आपण म्हणतो जय जवान जय किसान, तर आपला शेतकरी जो आहे, शेतकरी जगला पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे आणि म्हणून आमचं सरकार देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत करतंय आणि आम्ही देखील आदरणीय प्रधानमंत्री वी आर वर्किंग अंडर आवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय। आम्हाला केंद्रातून देखील सपोर्ट मिळतोय, राज्य डबल इंजिनचं सरकार म्हणून आपण काम करतोय आणि नक्की यामध्ये यावेळेस देखील आपण पाहिलं तर मेट्रोसाठी किंबहुना या ठिकाणी अनेक जे प्रकल्प आहेत त्यासाठी देखील केंद्राने आम्हाला मदत केली आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आप सबके शुभकामनाओं से मोदी जी तीसरी बार प्रधानमंत्री बन गए। ये हमारे देश के लिए बहुत बड़ी बात है, देश के लिए जरूरी है, क्योंकि हम पिछले 50-60 सालों में जाएंगे तो जितना काम देखेंगे उसका कंपैरिजन करेंगे तो निश्चित रूप से ये 10 साल में जो देश के विकास के लिए जो आगे कदम बढ़ाए हैं ये बहुत गर्व की बात है और रिमार्केबल है। और हमारे सरकार ने भी जैसे 2 साल पहले हमने सरकार को बदल दिया और एक पॉजिटिव और प्रैक्टिकल सब काम करने वाली सरकार लाई,
अभी आप गणपति में देखा, गणेशोत्सव में कितना बड़ा उत्साह था। पिछले 2-2.5 साल 3 साल में हम देखेंगे तो सब त्योहार बंद थे। ये त्योहार के वजह से इतनी इकॉनॉमी बूस्ट होती है। काकोडकर का साहेब जवळपास गणपतीमध्ये 20 ते 25 हजार कोटींची उलाढाल होते। त्याच्यामध्ये हजारो लाखो लोक काम करतात। डेकोरेशन आहे, मंडप आहे, लाइटिंग आहे, हॉटेलिंग आहे, शॉपिंग आहे, काय काय सगळं आहे। त्यामुळे एक एक सचिनजी एक एक उत्सव, गणपती, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सगळं अर्थव्यवस्थेला चालना देणारी सगळे सण आहे। तिला सगळ्यांना मनापासून याच्यामध्ये प्रत्येक इलेक्ट्रिसिटीचं जे ट्रान्समिशन करते त्याच्यामध्ये मोबाईल असेल, टीव्ही असेल, कुठलंही कम्प्युटर, प्रत्येक गोष्टीला चिप लागते आणि म्हणूनच या ठिकाणी आजच्या या प्रकल्पाला खूप महत्व आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही कमिटमेंट प्रमाणे हमने कहा था रक्षाबंधन से पहले खाते में पैसे जाएंगे। वो खाते में पैसे गए, 1,59,00,000 हमारे लाडली बहनों के खाते में पैसे गए और खाते आसानी से पहुंचे। उसके पीछे भी ये सेमीकंडक्टर है, उसके पीछे भी ये सेमीकंडक्टर है और इसलिए सबके पीछे सेमीकंडक्टर और इसकी जरूरत है देश को, राज्य को। और मैं फिर एक बार बहुत बहुत धन्यवाद आपको दूंगा। 21 आपले स्वतःचे 21,000 उद्योग मंत्री, 21,000 स्टार्टअप आहेत आणि त्यामुळे आपण स्टार्टअपला खूप हे करतोय, प्रमोट करतोय आणि म्हणून 2026ला हा उद्योग कंप्लीट होणार आहे। प्रोडक्शन पूर्ण होणार आहे मार्केटमध्ये 2026 तुम्ही बिफोर टाइम पण येऊ शकता, पण आम्ही पहिले बिफोर टाइम सरकार आलं होतं मध्ये फॉलो करा आणि आमच्याकडून जे मदत लागेल तुम्हाला मिळेल, काही प्रॉब्लेम नाही। आणि जसं देवेंद्रजी म्हणाले तसं 2026ला बिलकुल बुकिंग वगैरे नाही, पण आपणच असणार आहोत। त्यामुळे काय शेवटी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल निर्णय घेणारं सरकार पाहिजे। बघतो करतो देखता बघता वैसे चालत नाही। आणि सरकारी काम आणि 6 महिने थांब हे आम्ही कापून टाकलेले शब्द आहे आणि म्हणून इमिजिएट इफेक्ट जो आहे हा दिला पाहिजे। खऱ्या अर्थाने जेव्हा बघा कोविड मध्ये आपण खूप अनुभव घेतला, कोविड मध्ये आपण खूप मदतही केली लोकांना, पण जेव्हा ऑक्सिजन पाहिजे तेव्हा ऑक्सिजन दिला पाहिजे, नाहीतर मग तो पेशंट व्हेंटिलेटरवर जातो, मग व्हेंटिलेटरवर परत येण्यासाठी फार त्रास होतो। आणि म्हणून आमच्या सरकारकडून पूर्ण आपल्याला जी जी काय मदत लागेल ती नक्की आम्ही देऊ एवढीच खात्री या ठिकाणी देतो। पूरी तरह पूरा सपोर्ट हमारे गवर्नमेंट से आपको मिलेगा आणि तुमच्या बाजूला दोन्हीकडे काकोडकर साहेब आणि तेंडुलकर साहेब आहेत, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही। पुन्हा एकदा मनापासून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नावडेज आम्ही जेव्हा थिएटरमध्ये जातो पहिल्यांदा आम्हाला ते ॲडव्हान्स बुकिंग वगैरे करावं लागतं। आता थिएटर एवढे झालेत की आपल्याला तिकीट डायरेक्टली भेटो, बट सरांनी सांगितलं आता ॲडव्हान्स बुकिंग केलं म्हणजे मी धन्य झालो। आणि सो बेसिकली नाव द एक्साइटिंग न्यूज असं आहे की सर वी ॲज अन OSAT I have already signed 2 contracts. The first contract is with HMT Microelectronic from Zurich, Switzerland, who actually guided us in this entire journey of how to get into OSAT first and then into the making of the chips. And the first contract that he has promised us is to build QFN, BGAs and ASICs. And yacha revenue आहे 25 million euro per annum. हे आपलं जे स्टँडर्ड चिप्स जे नॉर्मली होतात, बट ASICs इज अ बिट कॉम्प्लेक्स. बट द मोस्ट इम्पॉर्टंट aspect is another heartbreaking news and very revolutionary is that you signed an MOU with a definitive MOU with Renova Visions Incorporated in the US, and they are already confirmed to transfer the technology for OSAT
ATMP and fab for building something which is very unique, which is called as the NAND memory chips. So these are processor chips which are used in mainly by Samsung, Apple, Ambred actually. Very unique. Most of these chips have got probably 9 layers and then 96 layers. But we are going to develop something like 256 layers on this, and it's a contract which we have secured for $30 million for this per annum. So overall, RRP is seeing almost 50 million of $. But having said that, last 15 days we have been receiving a lot of inquiries from various other companies for AMD processors, for MOS. A big round of applause, ladies and gentlemen. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, आमचे उद्योग मंत्री उदय सामंतजी, भारतरत्न सचिन तेंडुलकरजी, पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकरजी, RRP इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन आणि मॅन ऑफ द डे राजेंद्र चोडणकरजी, श्री हर्षदीप कांबळेजी, प्रशांत देशमुखजी, कृष्णप्रकाशजी, श्री SK सैनीजी, अशोक सिंगारेजी, कैलाश शिंदेजी, मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, चोडणकर परिवाराचे सर्व सदस्य आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सेमकॉन क्षेत्रातला पहिला प्रकल्प भारतातला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय. लेट द वर्ल्ड नो that while other states are announcing investments in semiconductor, Maharashtra is the first state to have a full-fledged facility in semiconductor manufacturing ecosystem. राजेंद्र जी, we are proud of you. मला या गोष्टीचा आनंद आहे की एका मराठी माणसाने या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा ही इकोसिस्टम उभी केली आणि त्याला थोडी जोड देतो की याची क्लीन रूम तयार करणारा एक नागपुरी पण आहे. त्याचा मला एक नागपूरकर म्हणून विशेष आनंद आहे. खरं म्हणजे ज्याचा उल्लेख झाला की ओसॅट आणि ATMP मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामधलं हा टप्पा या ठिकाणी गाठणारा पहिला प्रकल्प म्हणून आज आपण RRP कडे पाहतो. आणि निश्चितच आपल्या सगळ्या वाटचालीमध्ये ज्याचा उल्लेख डॉक्टर काकोडकरांनी केला की आम्ही IT च्या क्षेत्रात खूप पुढे गेलो, आम्ही डिझाईनच्या क्षेत्रात पुढे गेलो, पण जे रिअल हार्डवेअर आहे त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी एक कमतरता आम्हाला भासत होती. आणि विशेषतः भारतासारख्या देशाला आणि जगालाही कोविडच्या काळात हे लक्षात आलं की जेव्हा ग्लोबल सप्लाय चेन ब्रेक होते आणि मग तायवान, चीन, जपान, स्पेशली चीन याच्यावर अवलंबून असलेले जे उद्योग आहेत की ज्यांच्याकडे सगळं इलेक्ट्रॉनिक्स, चिप्स आणि सगळ्या गोष्टी या त्या देशातनं येतात, तिथनं ही सिस्टीम डिस्टर्ब झाली तर कसं कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग स्टँडस्टिल होतं. आणि म्हणून त्यावेळी अतिशय प्रकर्षानं आपल्याला हे जाणवलं की सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावंच लागेल. आम्हाला जर जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग आम्हाला व्हायचा असेल तर आम्हाला ही इंडस्ट्री आमच्याकडे एस्टॅब्लिश करावीच लागेल. केंद्र सरकारमध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या संदर्भात एक मिशन हातामध्ये घेतलं
आणि त्या मिशनला सपोर्ट करणारी एक इकोसिस्टम देखील त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न भारतामध्ये सुरू केला. मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये आपली स्वतःची पॉलिसी तयार केली, आपलं स्वतःचं इन्सेंटिव्ह पॅकेज तयार केलं आणि आपली स्वतःची सपोर्टिंग इकोसिस्टम तयार केली. आणि मला अतिशय आनंद आहे की त्या इकोसिस्टममध्ये सगळ्यात पुढे जर कोणी असेल तर चोडणकरजी, राजेंद्रजी, तुम्ही आणि RRP सगळ्यात पुढे आहे हे बघून मला अतिशय मनापासून आनंद झालाय. आणि एकदा सुरुवात झाली की त्याच्यानंतर ते अनस्टॉपेबल असतं आणि आज आम्ही हे अनुभवतो. आता नुकतंच गेल्या महिन्यामध्ये आम्ही टावर सेमीकंडक्टर, जी एक इस्रायली कंपनी आहे आणि अडाणी यांचं एक जॉईंट व्हेंचर आहे, त्यांची जवळपास $10 बिलियन सेमीकंडक्टरमध्ये एक इन्व्हेस्टमेंट अप्रूव्ह केली. त्याची देखील सुरुवात होते. हॉरिबा जी आहे त्यांनी देखील नागपूरच्या प्लॅन्टच्या उद्घाटनाच्या वेळी सांगितलं की दे ऑल्सो वॉन्ट टू कम इन टू सेमीकंडक्टर इकोसिस्टम. त्यामुळे कोणाला तरी सुरुवात करावी लागते आणि त्याच्यानंतर इट फॉलोज. सुरुवात करणारा महत्वाचा असतो आणि सुरुवात करणारा RRP आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे डिजिटायझेशन चाललंय, ज्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल इकोसिस्टम आपल्या संपूर्ण जीवनाला बदलते. आणि खरंच आहे, आता डॉक्टर काकोडकर साहेबांनी सांगितलं, पूर्वी आपण असं म्हणायचो की बायोलॉजिकल ह्युमन सोडून सगळीकडे चिप वापरली जाईल. आता ते आपल्याला लक्षात आलं की बायोलॉजिकल ह्युमनलाही ही चिप कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या आजारात लागणार आहे. त्यामुळे ही जी सगळी इकोसिस्टम आहे ही भविष्यातला जो काही देश आपण घडवतो आहोत त्याच्याकरता अत्यंत महत्वाची आहे. आज आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये आपली जी काही क्षमता आहे ती क्षमता बदललेली आहे. आणि आपलं जे काही बिझनेस आपण कंडक्ट करायचो तो देखील मोठ्या प्रमाणात बदललेला आहे. त्यामुळे डिजिटल वर्ल्ड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन गोष्टी ज्या प्रकारे आपलं जीवन बदलणार आहेत, भविष्यातल्या रोजगाराच्या संधी असतील, भविष्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि अगदी सोशल सेक्टर असेल, या प्रत्येक गोष्टीत ही जी काही क्रांती होते त्या क्रांतीमध्ये अग्रभागी राहायचं असेल, अग्रस्थानी राहायचं असेल तर सेमीकंडक्टर शिवाय ते राहणं शक्य नाही आहे. आणि त्याची सुरुवात आपल्या देशात होते, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मला तो दिवस देखील दूर दिसत नाही. मगाशी आपण सांगितलं की रडार आणि RF दोन्हीलाही आम्ही कॉम्प्लिमेंटही करू आणि रिप्लेसही करू. मला विश्वास आहे की जगामध्ये ही रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजी जी RRP तयार करणार आहे ती जगातले इतर देश देखील वापरताना आपल्याला दिसतील. आणि त्यावेळी खरं आपल्याला अभिमान असेल की आमच्या देशाने जी टेक्नॉलॉजी तयार केली, जी रिप्लेसमेंट तयार केली, ती आता जग या ठिकाणी वापरत आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर डिझाईनमध्ये आजही जगामध्ये भारतीय जे आपले काम करतायत त्यांच्या एवढं डिझाईन एक्सपर्टीज हे इतर लोकांचं नाही आहे. भारतीयांनी डिझाईनचं क्षेत्र पूर्णपणे पादक्रांत केलेलं आहे, पण त्याला सपोर्टिंग मॅन्युफॅक्चरिंगचं सेक्टर कुठेतरी मागे राहिलं होतं. आता तेही इतक्या वेगानं आपण पुढे चाललो आहोत. मला विश्वास आहे की ही जी काही आपण भारताची $1 ट्रिलियन इकॉनॉमी, महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो, भारताची 5 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो आणि 2047चा विकसित भारत म्हणतो, या सगळ्याकरता सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ही सेमीकंडक्टर इकोसिस्टम आहे. आणि त्या इकोसिस्टमची सुरुवात आज आपल्याकडे झाली आहे. खरं म्हणजे एकटी ही इंडस्ट्री अशी आहे की जी 2030 पर्यंत $1 ट्रिलियन चाललेली आहे. त्यामुळे जी व्हॅल्यू ही क्रिएट करते आहे, एक प्रकारे लोकांचं लाईफ बदलण्याकरता, लोकांचं जीवन बदलण्याकरता ज्या प्रकारचे कॉन्ट्रीब्युशन ही सगळी इंडस्ट्री या ठिकाणी देणार आहे ती खरोखर थक्क करणारी अशा प्रकारची आहे. मला एका गोष्टीचा अजून आनंद आहे की शेवटी सेमीकंडक्टर इंडस्ट्रीवर नेहमी एक आरोप होतो की
सस्टेनेबिलिटीकडे थोडं दुर्लक्ष या इंडस्ट्रीचं होतं, कारण ही पॉवर इंटेन्सिव्ह आहे, ही वॉटर इंटेन्सिव्ह आहे. पण RRPने त्याच्याकडे देखील लक्ष दिलेलं आहे. आणि आम्ही ज्यावेळेस आतमध्ये सगळा आढावा घेत होतो